आज आपण बोलणार आहोत गर्भाशयाच्या कॅन्सर बद्दल। नमस्कार, माझे नाव डॉक्टर महेश पवार। मी केअर स्पेशालिटी हॉस्पिटल पिंपळे सौदागर पिंपरी चिंचवड येथे गेली 15 वर्षापासून कॅन्सर स्पेशलिस्ट म्हणून कार्यरत आहे। गर्भाशयाचा कॅन्सर हा मेनली 3 वेगवेगळ्या प्रकारचा कॅन्सर असतो। त्याच्यात गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर, गर्भाशयातील मसल्सचा कॅन्सर असे 3 मेजर प्रकार त्यात येतात। गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर म्हणजे सर्विक्स कॅन्सर ज्याला आपण म्हणतो किंवा सर्वायकल कॅन्सर। दुसरा असतो एंडोमेट्रियल कॅन्सर आणि तिसरा टाईप आहे सार्कोमाज। हे 3 मेजर प्रकार असतात गर्भाशयाच्या कॅन्सरचे। यातला सगळ्यात कॉमन जो प्रकार आहे किंवा तो आहे गर्भाशयाच्या मुखाचा म्हणजेच सर्विक्सचा कॅन्सर। तर आपण आज सर्वायकल कॅन्सर बद्दल अजून जाणून घेऊया। सर्वायकल कॅन्सर हा महिलांमध्ये आढळणारा एक कॉमन कॅन्सर आहे। साधारण 40 ते 60 ह्या वयात होणारा हा कॅन्सर आहे। सर्वायकल कॅन्सर ज्या महिलांमध्ये असतो त्यापैकी ऑलमोस्ट 90% पेशंट्समध्ये HPV व्हायरस हे एक मेजर कारण मानलं जातं हा कॅन्सर होण्यामागचं। या कॅन्सरची लक्षणे काय आहेत तर इरेग्युलर वजानल ब्लीड म्हणजे मासिक पाळी सोडून इतर वेळी वजानल ब्लीड होणे, शरीर संबंध ठेवल्यानंतर ब्लीडिंग होणे, व्हाईट किंवा येलोइश डिस्चार्ज कंटिन्युअसली येणे, ही काही अर्ली सायन्स म्हणता येतील सर्वायकल कॅन्सरची। त्याचप्रमाणे कधी कधी पेशंट्सला कंबर दुखणे, वजन कमी होत जाणे, लघवीला त्रास होणे, मोशन्स करायला म्हणजे संडास करण्यासाठी त्रास होणे, अशी सुद्धा लक्षणे काही केसेसमध्ये दिसून आलेली आहेत। तर सर्वायकल कॅन्सर हा डायग्नोस कसा होतो? जेव्हा पेशंटला अशी काही लक्षणे असतात तेव्हा एक इनिशियल पर वजानल एक्झामिनेशन केली जाते। त्यामध्ये सर्विक्स म्हणजे की गर्भाशयाच्या मुखापासनं एक छोटीशी बायोप्सी करून किंवा त्याच्या तुकड्याचं सॅम्पल काढून आपण त्याचं डायग्नोसिस करतो। सगळ्यात मेजर इश्यू विथ सर्वायकल कॅन्सर इज की बिकॉज इट इज रिलेटेड टू फिमेल पेशंट्स अँड प्रायव्हेट पार्ट्स, तर प्रेझेंटेशन फार लेट होतं। म्हणजे आमच्याकडे येणाऱ्या 10 पैकी 6 ते 7 स्त्रिया या ॲडव्हान्स स्टेजमध्ये आमच्यापर्यंत पोहोचतात। कारण सुरुवातीला इरेग्युलर ब्लिडिंग किंवा मधूनच ब्लिडिंग होणे किंवा कंबर दुखणे ह्या गोष्टींकडे महिला दुर्लक्ष करतात। यामागची कारणे वेगवेगळे आहेत। एकतर त्याबद्दलचं नॉलेज नसतं की असे सिम्पटम्स हे कॅन्सरचे पण असू शकतात। दुसरं म्हणजे थोडंसं शायनेस असतो डॉक्टरपर्यंत जाण्याचा। तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला काहीतरी त्रास होतोय तर ते लगेच आपण फॅमिलीला सांगितलं किंवा डिस्कस केलं तर फॅमिली डिस्टर्ब होऊन जाईल। ह्या सगळ्या विचारांमुळे डॉक्टरपर्यंत पेशंट थोडे उशिराने पोहोचतात। पण फॉर्च्युनेटली सर्वायकल कॅन्सरची ट्रीटमेंट आजकाल खूप ॲडव्हान्स झालेली आहे। त्यामुळे इवन ॲडव्हान्स केसेस ऑफ सर्वायकल कॅन्सर्स नाउअडेज आर कम्प्लिटली ट्रीटेबल। जर का आपल्या लक्षणांबद्दल आपल्याला लवकर कळलं आणि तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतलात तर हा कॅन्सर पूर्णपणे बरा पण होऊ शकतो। तर सर्वायकल कॅन्सरच्या इनिशियल स्टेजमध्ये सर्जरी म्हणजे ऑपरेशन ही ट्रीटमेंट असते। जे पेशंट्स थोड्या ॲडव्हान्स स्टेजमध्ये येतात त्यांच्यासाठी किमोथेरपी आणि रेडिएशन ह्या पद्धतीने हा कॅन्सर ट्रीट केला जातो। आजकाल सर्वायकल कॅन्सरच्या साठी जागरूकता वाढलेली आहे कारण HPV व्हायरस जो की मुख्य कारण आहे या कॅन्सरचं, त्याच्या अगेन्स्ट एक वॅक्सिन तयार झालेली आहे जे की आत्ताच काही दिवसांपूर्वी पूनम पांडेचा जो एपिसोड झाला होता आणि त्याच्याने बऱ्यापैकी जनजागृती झालेली आहे या कॅन्सर आणि या वॅक्सिन बद्दल। मला हे सांगावंसं वाटतं की जे वॅक्सिन आहे ते अँटी कॅन्सर वॅक्सिन नाही, ते अँटी HPV वॅक्सिन आहे। म्हणजे त्या व्हायरसच्या विरोधातलं हे वॅक्सिन आहे। म्हणजे काही लोकांना असे गैरसमज आहेत की हे अँटी कॅन्सर वॅक्सिन आहे, हे वॅक्सिन घेतलं तर आपल्याला कुठल्याच प्रकारचा कॅन्सर होणार नाही, तर ते तसं नाहीये। हे जे वॅक्सिन आहे ते मेनली ह्या HPV व्हायरसच्या अगेन्स्टचं वॅक्सिन आहे आणि त्यामुळे फक्त गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर
कंट्रोल होणे किंवा न होण्याच्या मागे त्याचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर काही दुसरे कॅन्सर्स असतात जे HPV व्हॅक्सिनमुळे होतात, जसे की घशाचा कॅन्सर, मुलांमध्ये किंवा मेल्समध्ये पेनाइल कॅन्सर सुद्धा HPV व्हायरसमुळे होतात. तर त्यांना आटोक्यात ठेवण्यासाठी ही व्हॅक्सिन कामात येणार आहे. व्हॅक्सिन मेनली 3 डोस असतात आणि आयडियल टाइम फॉर टेकिंग व्हॅक्सिन हा एक प्रश्न सारखा विचारला जातो की व्हॅक्सिन कधी घेतलं पाहिजे, सर्वायकल कॅन्सरचे व्हॅक्सिन कधी घ्यावं किंवा HPV व्हायरसचं व्हॅक्सिन कधी घ्यावं. तर आयडियल स्टेटमेंट फॉर दॅट इज बिफोर फर्स्ट सेक्शुअल इंटरकोर्स, म्हणजे शरीर संबंध प्रस्थापित होण्याच्या आधी मुलींना हे व्हॅक्सिन दिलं गेलं पाहिजे. साधारण रेकमेंडेशन प्रमाणे हे वय साधारण 10 ते 14 या वयोगटातल्या मुलींसाठी व्हॅक्सिन रेकमेंड केलं गेलेलं आहे. लग्न झालेलं असेल, ऑलरेडी फॅमिली कंप्लीट असेल, वय बरंच जास्त असेल, तर मग अशा लोकांनी व्हॅक्सिन घ्यावं की नाही, त्याचा फार फायदा होणार आहे की नाही. जर का तुमचं वय निघून गेलेलं आहे किंवा लग्न झालेलं आहे आणि मुलं वगैरे झालेली आहेत, तर त्या व्हॅक्सिनचा तेवढा फायदा होणार नाही. त्याऐवजी तुम्ही अर्ली डिटेक्शन ऑफ सर्वायकल कॅन्सरसाठी एव्हरी 6 मंथ्स ऑर इयरली आपण एक पॅप स्मिअर नावाची टेस्ट असते, ज्याच्यातनं की वजाना किंवा सर्विक्स मधला एक छोटंसं टेस्ट केली जाते. त्याच्यातनं सर्विक्स मधला एक स्त्राव जो असतो तो चेक केला जातो मायक्रोस्कोप खाली, आणि त्याच्यात काही पेशी आढळून आल्या तर अर्ली डिटेक्शन होतं सर्वायकल कॅन्सरचं आणि त्याच्यावर पूर्ण ट्रीटमेंट आपण करू शकतो. तर आयडियल एज ऑफ सर्वायकल कॅन्सर व्हॅक्सिन बद्दल आपण आज डिस्कस केलंय. सर्वायकल कॅन्सर बद्दलच्या सिम्पटम्स आणि ट्रीटमेंट बद्दल ब्रीफ मध्ये डिस्कस केलेले आहे. सो माझी एकच विनंती आहे प्रेक्षकांना किंवा जे कोणी हा व्हिडिओ बघतायत त्यांना की इरेग्युलर ब्लिडिंग किंवा शरीर संबंध ठेवल्यानंतर होणारे ब्लिडिंग, लघवीचा त्रास, लघवीची जळजळ ह्यासारखे सिम्पटम्स महिलांनी कृपा करून इग्नोर करू नयेत, अंगावर काढू नयेत. आणि जर का असे काही सिम्पटम्स असतील तर लवकरात लवकर आपल्या डॉक्टरांकडे जाऊन त्याच्यावर तपासणी करून घ्यावी आणि पुढची ट्रीटमेंट घ्यावी. सर्वायकल कॅन्सर किंवा सर्वायकल कॅन्सर व्हॅक्सिन बद्दल तुमच्या मनात काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही जरूर कमेंट करून आम्हाला ते कळवा, जेणेकरून आम्ही त्याची उत्तरं देऊ शकू. थँक्यू.